भारताच्या दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माल्स यांचा हा विशेष दौरा आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राबद्दल सहकार्य करण्याविषयी चर्चा झाली, असं पंतप्रधानांनी सांगितलं। त्याआधी माल्स आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये आज एक द्विपक्षीय बैठक झाली। दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये ऑस्ट्रेलिया भारतासोबत ठामपणे उभा असल्याचं माल्स यांनी सांगितलं। संरक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये दृढ भागीदारी आहे, असं ते म्हणाले। माल्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबियांच्या दुःखामध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी आहे, असं सांगितलं। येत्या 3 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया भारतासोबत संरक्षण क्षेत्रामध्ये काम करायला उत्सुक आहे, असंही ते म्हणाले। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गेल्या 5 वर्षातली सामरिक आणि सुरक्षा क्षेत्रातली भागीदारी अत्यंत समाधानकारक आहे। भविष्यातही ही भागीदारी अधिकच दृढ होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले। दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले। या बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत माल्स यांना मानवंदना देण्यात आली। माल्स यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। देशांमधली मुत्सद्देगिरी आणि संरक्षण संबंधांना बळकटी देणं हा रिचर्ड माल्स यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे। ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या बळकटीकरणाच्या 5व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांचा भारत दौरा हा महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना आणि हिंद महासागर क्षेत्रासाठीच्या सामायिक दृष्टिकोनाला आधार मिळण्याचीही अपेक्षा आहे।